नमस्ते, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम मृणाल आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पास्ता रेसिपी. मी खूप पास्ता रेसिपीज बघितल्यात. रेड सॉस पास्ता, व्हाईट सॉस पास्ता, व्हेजिटेबल पास्ता. तर फर्स्ट मी व्हेजिटेबल पास्ताची रेसिपी शेअर करणार आहे आणि नंतर आपण व्हाईट सॉस पास्ता बघूया. व्हेजिटेबल पास्तासाठी लागणाऱ्या व्हेजीज मी पुढे मेन्शन केल्या आहेत. त्यानंतर व्हेजिटेबल चॉप करून घ्यायच्या. आता आपण पास्ता बॉईल करणार आहोत. त्यासाठी आपण पाण्यामध्ये सॉल्ट आणि ऑइल टाकायचं. तर फर्स्ट आपण ऑइल टाकणार आहोत. त्यानंतर जिरे, मोहरी व चॉप केलेले सगळे व्हेजिटेबल्स आता आपण एक एक करून टाकून घ्यायचं. सगळे व्हेजिटेबल कुक झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं हळद आणि पास्ता मसाला टाकणार आहोत. तुम्ही कोणताही पास्ता मसाला यूज करू शकतात किंवा पास्ता मसाला नसेल तर तुम्ही मॅगी मसालाही टाकू शकतात. यामध्ये मीठ टाकायची गरज नाही. त्यानंतर आपण चीज टाकणार आहोत. चीज टाकल्यानंतर आपण कोरिअँडरने गार्निश करणार आहोत. अशा प्रकारे आपला टेस्टी व्हेजिटेबल पास्ता तयार आहे. आता नेक्स्ट रेसिपी आहे व्हाईट सॉस पास्ता. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी पुढे मेन्शन केलं आहे. आता नेक्स्ट आपण पास्ता बॉईल करणार आहोत. तो हाफ बॉईल करायचा, कारण आपण नंतर तो दुधामध्ये बॉईल करणार आहोत. आता फर्स्ट आपण तूप टाकणार आहोत. तूप थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये मैदा टाकणार आहोत. तुपामध्ये मैदा परतवून घ्यायचा आहे, जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत. व्हाईट सॉस पास्तामध्ये कॉर्न टाकणार आहे, म्हणून मी ते साईडला परतवून घेत आहे. मैदा थोडासा लालसर दिसायला लागला की मग आपण त्याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. त्यानंतर मी यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. तुम्ही पूर्ण दुधामध्येही बनवू शकतात. आता मी त्यात पास्ता टाकून घेतले आहेत आणि मिक्स करणार आहेत. यामध्ये थोडा वेळ ते बॉईल होऊ द्यायचं. थिकनेस आला की मग त्यामध्ये आता आपण सॉल्ट टाकणार आहोत. अशा प्रकारचा थिक सॉस तयार झाला की मग त्यात आपण आता ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत. आता मिक्स केल्यानंतर आपण जे रोस्ट केलेले कॉर्न आहेत ते यामध्ये ॲड करणार आहोत. लास्ट आपण ॲड करणार आहोत चीज. मी इथे अमूलचं चीज यूज केलं आहे. तर अशा प्रकारे आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी झाला आहे. नवनवीन रेसिपीजसाठी सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ना भेटू नवीन व्हिडिओसोबत.